कैरीचा सीझन संपण्यापूर्वी हे स्क्रीनवर दिसणारे झणझणीत आणि चटपटीत कांदा कैरीचे बेसन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. घरात जर भाजीला काही नसेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. हे बेसन अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते. तर जास्त वेळ न घेता आपण थेट रेसिपीला सुरुवात करूया. तर नमस्कार, मी शीतल, इरा क्षीरसागर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर हे झणझणीत बेसन बनवण्यासाठी अगोदर आपण एक वाटण करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये भरपूर लसूण, त्यानंतर लाल सुक्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि भरपूर कोथिंबीर घेऊन हे सर्व मिक्सरला मी जाडसर वाटून घेतलेले आहे. तुम्हाला मिक्सरचं जर आवडत नसेल तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तरी चव खूप छान लागते. त्यानंतर मी या ठिकाणी एक कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेत आहे. कांदा टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी कांदा स्किपही करू शकता आणि फक्त लसणाची फोडणी देऊन कैरी टाकून पण हे बेसन खूप छान लागते. आता मी स्वच्छ धुवून घेतलेल्या कैरीला बारीक कट करून घेत आहे. कैरीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा कैरी किती प्रमाणात आंबट आहे हे अगोदर टेस्ट करून बघावे आणि त्यानुसार बेसनमध्ये त्याचे प्रमाण ठेवावे. आता फोडणीसाठी या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल छान तापले की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहे. त्यानंतर जिरे छान तडतडले की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर अगोदर आपण जे मिरचीचे वाटण तयार करून घेतले होते हे मी तेलात टाकून व्यवस्थित परतून घेतलेले आहे. त्यानंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. गॅसची फ्लेम मंद करूनच कांदा परतून घ्यायचा आहे, कारण गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर मिरचीचे जे वाटण आहे ते जळू शकते. त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही फोडणीमध्ये अगोदर कांदा घालून व्यवस्थित परतून नंतर मिरचीचे वाटण घातले आणि 1-2 मिनिट व्यवस्थित परतून घेतले तरी पण चालेल. आता कांदा आणि लाल मिरचीचे वाटण परतून घेण्यासाठी आपल्याला साधारणपणे 4 ते 5 मिनिटे लागतात. नेहमी एकाच प्रकारचे बेसन खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे नवीन पद्धतीचे कांदा कैरीचे बेसन एकदा नक्की ट्राय करून पहा. तुमच्या घरच्यांना पण हे बेसन खूप आवडेल. कांदा परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये बारीक कट केलेली कैरी टाकलेली आहे. कैरी टाकल्यानंतर 1-2 ते 3 मिनिटे त्याला कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि त्यावर झाकण ठेवून जरी 5 मिनिटे ठेवलं आणि अधूनमधून हलवत राहायचे आहे, कारण मिरचीचे वाटण असल्यामुळे ते कढईला चिटकू शकते आणि एखादी गोष्ट जर कढईला चिटकली तर त्या पदार्थाचा पूर्ण फ्लेवरच वेगळाच येतो. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक सतत हलवत हे कांदा कैरी व्यवस्थित मऊ शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपण झाकण उघडून पाहूया की कैरी व्यवस्थित शिजली आहे की नाही. तर मी चमच्याने चेक करून पाहिले आहे. कैरी चांगल्या प्रकारे मऊ झालेली आहे. आता त्यामध्ये मी 1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. तुम्हाला जर आणखी काही मसाले ॲड करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. कुठल्याही फोडणीमध्ये जेव्हा आपण कोथिंबीर टाकतो तेव्हा त्या पदार्थाची चव दुप्पट होते. आता फोडणी खमंग परतल्यानंतर आपण यामध्ये आपल्याला जेवढे बेसन बनवायचे आहे त्यानुसार पाणी टाकायचे आहे. आता यामध्ये मी चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे. 5 ते 10 मिनिटांनंतर पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता मुख्य स्टेप म्हणजे बेसन कसे हटायचे. बऱ्याच वेळा बेसन हटत असताना गाठी तशाच राहतात. त्यासाठी मी तुम्हाला एक टिप्स सांगते. पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे
एका हाताने बेसन हळूहळू सोडत जायचे आहे आणि दुसऱ्या हाताने पळीने ते अगदी झटपट गोल गोल फिरवून त्यातल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपले बेसन हटून झालेले आहे. काही छोट्या छोट्या गाठी असतील तर काही हरकत नाही, पण खूप मोठ्या मोठ्या गाठी आपल्याला यामध्ये ठेवायच्या नाही. तुम्हाला जर उकळत्या पाण्यामध्ये बेसन टाकल्यानंतर गाठी होत असतील तर तुम्ही ते पाण्यामध्ये अगोदर मिक्स करून त्याची पेस्ट बनवून नंतर ते उकळत्या पाण्यात टाकू शकता. हे झणझणीत बेसन तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.